तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता पिंपलासला आले. पिंपलास हे कॉम्प्लेक्स आहे ना, इथं भाडा सोडलं आहे मी. बघू शकता, हॉटेल आहे मोठं, इथं एंट्री मारतानाच हॉटेल आहे. तर मंडळी, ह्या कस्टमरला ना मी म्हणजे महिन्यात 2-4 वेळा आणून सोडले ठाण्यावरून. पण हे काय करते माहिती आहे का, ओला बुकिंग करते आणि उबर पण बुकिंग करते. मग जे पहिले आली ना रिक्षा, मग त्याच्यात बसते. जे पहिले नाही, जर उबरची बुकिंग एक्सपेक्ट झाली ना, मग त्याच्यात बसते. मग ओलाचं कॅन्सल मारते. मी बघितलं, मी काल उचललं होतं याचं भाडा, पण काल कॅन्सल केलं त्याने. पण आज उचललं, आज घेऊन आलं. कारण उबरमध्ये कोण उचलत नव्हतं, ट्रिप एक्सपेक्ट करतच नव्हतं कोणी. कारण की रेट कमी असते ना, जर आपण उचलते ना, मग कस्टमर तिकडं जाते. असंच तर रिक्षावाले बांधवांनो, तुम्ही ना रेट बघूनच वापरा, ट्रिप उचला. कारण ते उबरची पण रेट कमी असते. आता बघा, मी 285ला आलं, तर उबर 220 रुपयाची वाजवत आहे. म्हणजे किती फरक नाही बघा तुम्ही. बस एवढंच.